हाय, हॅलो, नमस्ते. स्वागत करते तुमचं मी माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. म्हणजे आज मी डबल व्हिडिओ टाकते. आजच्या व्हिडिओमध्ये म्हणजे दुसऱ्या व्हिडिओमध्ये तर मोबाईल शॉपिंगपर्यंत आपण आलो होतो. आणि मोबाईल शॉपिंगमध्ये माझे आत्ताचे जे मिस्टर आहेत ते आले होते मोबाईल रिपेअरिंग करायला. आणि मोबाईल रिपेअरिंग करायला आल्यानंतर त्यांची आणि माझी तिथं भेट झाली. त्यांची आणि माझी भेट झाल्यानंतर त्यांच्या मोबाईलचा आहे तो कॅमेरा साफ करायचा होता. त्याची फोटोची क्लॅरिटी येत नव्हती, त्यासाठी माझ्याकडे मोबाईल दिला होता. पण माझ्याकडे तो मोबाईल आहे ना लवकर रिपेअरिंग झाला नाही आहे. तर कारण माझ्यासोबतची एक मुलगी होती, ती मुलगी आहे ती सुट्टीवर होती. म्हणजे तिने आहे ना ह्याचा टायपिंगचा क्लास लावला होता, त्यासाठी ती सुट्टीवर राहायची जास्त करून. आणि माझ्यावर एकटीवर लोड राहायचा, त्यासाठी त्यांचा मोबाईल माझ्याकडून लवकर झाला. लवकर म्हणजे 8 दिवस तर झालाच नाही. ते सारखे चक्रा मारायचे. म्हणजे रोज तर येणं जाणं होत होतं त्यांचं शॉपवर. झाला का मॅडम मोबाईल, झाला का मॅडम मोबाईल. मी म्हणायचे नाही झाला, मी झाल्यावर फोन करीन, नाही झाला भैया, नाही झाला भैया, असं करायचे मी. तर मग ते म्हणले मॅडम रोज रोज येण्यापेक्षा एक काम करा, मला तुम्ही तुमचा नंबरच द्या, मी फोनवरच विचारेन आता तुम्हाला की मोबाईल झाला का म्हणून. मी म्हटलं ठीक आहे. तर मी माझा नंबर दिला त्यांना, काय मनी नाही ध्यानी नाही, मी त्यांना माझा नंबर दिला. नंबर दिल्याच्या नंतर ते नंबर घेऊन गेले. आणि नंतर 1-2-3 दिवसांनी त्यांनी मला फोन केला की मॅडम झाला का मोबाईल. तर मी म्हणलं नाही झाला. तर ते तिकडून हसले. ते म्हणला म्हणजे हसले. मग ते हसले म्हणून मला पण हसायला आलं. आणि मग हसता हसता मग मी म्हणलं काय झालं हसायला. तर ते म्हणले की काही नाही, मला असंच हसू आलं की किती दिवस झालं मोबाईल तुम्ही दे नाही, नेमका माझा मोबाईल तुम्हाला द्यायचा आहे का नाही द्यायचा, असं म्हणले ते मला हसता हसता. तर मग मी म्हणलं तुमचा मोबाईल मला नाही देऊन मला काय करायचं आहे, मला तुमचा मोबाईल ठेवून काय करायचं आहे, मी तुमचा मोबाईल देते पण थांबा. असं करत 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 बोलणं म्हणजे थोडंसं 1-5 मिनटं आमचं बोलणं झालं. त्यात थोडंसं हसी मजाक झाली, चेष्टा मस्करी झाली. तिथूनच मग आमची सुरुवात झाली. आणि त्यांनी तिथं मला शेवट विचारलं मॅडम झालं का जेवण, असं विचारलं. तर मग मला असं वाटलं की कोणीतरी काळजीपोटी विचारते झालं का जेवण. मी म्हटलं हो ठीक आहे झालं जेवण. ठेवला फोन. परत 2 दिवसांनी फोन आला. नंतर मग 2 दिवसांनी फोन आल्यानंतर मग मी तेव्हा घरी आले होते तेव्हा मग त्यांना मी म्हटलं मी आज सुट्टीवर आहे, मी घरी आहे. तर मग सुट्टीवर आहे म्हटल्यानंतर मग ते म्हणले की अच्छा ठीक आहे, मग काय विशेष, कशासाठी सुट्टी, मग काय केलं घरी, जेवण झालं का, चहापाणी झालं का, असं तसं, किती दिवस सुट्टीवर आहे, असं तसं बोलणं झालं एक 10-15 मिनटं. हळूहळू असं बोलणं वाढत गेलं. त्याच्यातच आमची मैत्री झाली. मैत्री झाल्यानंतर तर मग मी तर ती मोबाईलकडे लक्षच नाही दिलं की जाऊ द्या आता कुठे आपलाच मित्र आहे, आपल्याच मित्राचा मोबाईल आहे, एवढं काही लक्ष नाही दिलं. मी माझं कंटिन्यू काम करायचे. आणि मग ते मला म्हटले की मोबाईल होत असेल तर, एक दिवशी फोन केला म्हणलं मॅडम मोबाईल होत असेल तर द्या, नाही तर करा, नाही तर मग देऊन टाका मला मोबाईल नाही आहे. तर मग मी त्यांना काय म्हटलं तुम्हाला मोबाईल नाहीत का, मग माझ्याकडे आहे एक म्हणजे कीपॅडचा मोबाईल, तो मी मोबाईल तुम्हाला तोपर्यंत वापरायला देते, पण थोडंसं थांबा, काही करू नका. तर त्यात महिना गेला, कमीत कमी महिना गेला. तर ते म्हटले की ठीक आहे. आता तर माझा मोबाईल त्यांच्याकडे होता, त्यासाठी एवढं म्हणजे रोज तर आता कॉन्टॅक्टमध्ये तर राहणं हेच होतं. मग ते रोज मला फोन करायचे मोबाईल झाला का, मोबाईल झाला आहे, मोबाईल झाला का, मोबाईल झाला का. म्हणजे त्या निमित्ताने ते फोन करायचे. पण आता त्यांच्या मनात ते वेगळंच होतं. म्हणजे एक मैत्रीचं नातं झालं. ते चेष्टा मस्करी चालू झाली होती आमची, चेष्टा मस्करी वगैरे करायचं. एक दिवशी असं दिल्ली गेटला ते मला भेटले होते. मी क्लासवरून जॉबला जात होते. तर क्लासवरून नाही, क्लास मला संपला होता काय, असंच दिल्ली गेटवर रिक्षासाठी थांबले होते मी. आणि तिथं ते मला भेटल्यानंतर मग ते गाडीवर होते. ते मला बघून थांबले. आणि मग माझा स्कार्फ बांधलेला होता तरीसुद्धा ते मला बघून थांबले. म्हणलं मॅडम इकडं कुठं. तर मग मी सांगितलं काय नाही, ऑफिसला चालले. तर मग ते म्हणले मी तिकडंच चाललो आहे, सोडू का. तर मी म्हटलं ठीक आहे सोडा. तर मग ते म्हणले ठीक आहे बसा. तर मग मी बसले. आणि बसल्यानंतर म्हणजे एकदम अशी फ्रँकली मैत्री होती आमची. आणि मग जिथं माझं ऑफिस आहे तिथं थांबले. तिथं एक चौकच होतं. तर म्हणले चहा घेणार का. मी म्हटलं ठीक आहे चला. तर मग चहा वगैरे घ्यायला गेलो आम्ही. चहा वगैरे घेतला आणि मग मी गेले ऑफिसला, ते पण गेले निघून. आणि त्यानंतर आहे ना मग 2-3 दिवस ते मला कंटिन्यू रोज फोन करायचे. एकदा तर त्यांनी मला पहाटे 5ला फोन केला. तर मला लय राग आला. मी म्हटलं पहाटे 5ला फोन करायची, ही कोणती पद्धत आहे तुमची. म्हणजे मी सगळ्यांसमोर बोलले. माझी रूम जरी सेपरेट असली तरी असा आमचा मोठा हॉल होता आणि 3-4 रूम होते. आणि हॉलमध्ये रूम होत्या ना, त्यासाठी बेडरूममधले सगळे आवाज ते हॉलमध्ये जायचे. मी मोठ्याने बोलली ही कोणती पद्धत आहे, 5 वाजता फोन केला आहे, कशासाठी फोन केला, असं तसं मी रागवले. मग त्यांनी ते तिकडून कट केला.
कट केल्यानंतर मग मी सकाळी आहे ना कामावरती गेल्यानंतर मी त्यांना फोन केला की एवढ्या रात्री तुम्ही फोन केला होता, काही काम होतं का? मी असं सहज बोलले. म्हणलं नाही काही काम नव्हतं, असंच केलं होतं. मला असंच कोण करतं का मुलींना फोन? म्हणलं पहाटे 5 वाजता ही कोणती पद्धत आहे म्हणलं. मी थोडेसे खवळे. म्हणलं डायरेक्ट मला ते म्हणले की नाही मला आठवण आली होती म्हणून केला होता. मी म्हणलं आठवण अशी कसं आठवण? म्हणलं माझी आठवण येण्याचा काय संबंध? मग म्हणलं मला तुम्हाला भेटायचं. मी म्हणलं भेटायचं म्हणजे कसं भेटायचं म्हणजे? तर म्हणला आता कोणी ऑफिसला येऊ का? मी म्हणलं नाही आत्ता नका येऊ का? मी म्हणलं हा ठीक आहे या. काय मग काय भेटायचं ऑफिसमध्ये, तुम्ही येऊन बोलू शकता. तर ते म्हणलं ठीक आहे. तर जेव्हा ते ऑफिसमध्ये आले तेव्हा मग आमचे सर होते, सर मी आणि एक कस्टमर होता. आणि सरांचं थोडंसंच काम होतं, सर निघून गेले. कस्टमर होते, कस्टमर पण गेलं. मग मी ते आल्यानंतर त्यांना मी बसायला लावलं होतं. सरांना वाटलं होतं हे कस्टमर होते, कारण त्यांचा मोबाईल होता. सरांपुढे ते 2-3 वेळा आले होते. तर मग सर मला सांगून गेले की त्यांचं काय ते बघा म्हणून. मी म्हणलं होतं हां ठीक आहे. आणि ते गेल्यानंतर मग कस्टमर पण गेले. आणि मग आमच्या सरांना एक सवय होती, हार घ्यायचे देवाला हार घ्यायचे. आणि त्या हारासोबत रोज एक गुलाबाचं फूलसुद्धा घ्यायचे. ते तिथंच टेबलवर होतं, जे माझं काउंटर होतं त्या काउंटरवर मी बसली होती आणि तिथंच ते गुलाबाचं फूल होतं. आणि ते कोणच नव्हतं, कॅमेरे होते फोनवर, म्हणजे कॅमेरे होते ऑफिसमध्ये. त्यांनी डायरेक्ट ते फूल घेतलं आणि मला प्रपोज केलं. तर मग मी घाबरले. म्हणलं निघ बाहेर म्हणलं. मग मी 2-3 शिव्या दिल्या आणि म्हणलं बाहेर निघा म्हणलं, इथं कॅमेरे येतं. आणि परत म्हणलं इथं यायचं नाही. आणि मी त्यांचा मोबाईल आहे असं देऊन टाकलं. म्हणजे नीटसुद्धा केलं नाही. म्हणलं ही मोबाईल घ्या आणि निघा म्हणलं. इथं म्हणतात ना दूध पोळल्यावर ताक पण फुकून प्यायचं असतं, असं झालं होतं माझ्यासोबत. कारण मी खूप भाजलेली होती, त्यासाठी ह्या गोष्टी मला परत ह्या चुका नव्हत्या करायच्या. तर मग म्हणला नाही असं तसं मला आत्ताच उत्तर पाहिजे. मी म्हणलं ठीक आहे नाही म्हणून उत्तर आहे म्हणलं. तर ते म्हणले की असं कसं नाही म्हणून उत्तर आहे, मला उत्तरच पाहिजे. म्हणलं उत्तरच नाही म्हणून आहे. तर मग ते गेले बरं का. गेल्यानंतर मग 4-5 दिवस काही फोन वगैरे काहीच नाही. त्यांचा फोन मी ब्लॅकलिस्टला टाकला होता. ते फोन करत राहायचे पण ब्लॅकलिस्टला टाकला होता. आणि आता त्यांना तर ऑफिस तर माहीतच होतं. मग परत ते 4-5 दिवसांनी ऑफिसवरती आले ते मोबाईल घेऊन. आणि मोबाईल घेऊन आल्यानंतर म्हणले मॅडम हे मोबाईल तुम्ही नीट करून द्यावं लागेल तुम्हाला. एवढे दिवस तुम्ही मोबाईल ठेवला, आता तुम्हीच नीट करून द्यायचा. म्हणजे असं मला एक थोडंसं म्हणजे रागात बोलले. मी म्हटलं ठीक आहे मग ठेवा. मग मला आता ती मोबाईल देणं भागच होतं. मग मी सगळं काम साईडला ठेवलं आणि त्यांचा मोबाईल आहे तो नीट करून द्यायचा. मोबाईलला काहीच नव्हतं झालं, फक्त एक 5 मिनिट लागले. 5 मिनिटात मी त्यांचा मोबाईल नीट करून दिला आणि ते गेले निघून. त्याच्यानंतर मग मी माझा मोबाईल वगैरे सगळं मी बंद केलं, कारण मला माहीत होतं सारखे फोन आहे ना. मी मोबाईल वापरणंच बंद केलं, म्हणजे सिमच काढून टाकलं. सिम काढून टाकल्याच्या नंतर ते कंटिन्यू मला फोन करत राहायचे. माझा नंबर गेला होता त्यांच्याकडे, ते कंटिन्यू मला फोन करत राहायचे. पण फोन काय लागत नव्हता. महिना गेला, महिनाभर ते मला फोन लावायचे, फोन काय लागत नव्हता. एक दिवशी सरांनी मला असंच ॲडव्हर्टाईजसाठी बाहेर पाठवलं होतं. बाहेर पाठवलं असताना ती एका टपरीवरती बसले होते. टपरीवरती म्हणजे ज्यूस सेंटर होतं ते. ज्यूस सेंटरवरती ज्यूस पीत बसले होते आणि माझी गाडी नेमकं तिथंच थांबली. खूप ऊन होतं, उन्हात मी नेमकं तिथंच थांबले. तर मी म्हटलं म्हणजे ते ज्यूस सेंटरवाला होता त्याला पण पॉम्पलेट द्यावं, त्यासाठी मी थांबले. नेमकं ते तिथं मला दिसले. ते मला म्हटले की मॅडम ज्यूस घेणार का? मी म्हणलं नाही. मग त्यांनी मला थोडीशी जबरदस्ती केली ज्यूस घेण्यासाठी. तर मी म्हटलं आता लोक आहेत तिथं, पब्लिसिटी आहे. तर मग मी ज्यूस घेतला आणि आले निघून. तर माझ्या गाडी मागं त्यांची गाडी आली. मग ते म्हणले काय झालं मॅडम, तुमचा फोन लागत नाही, बोलत नाही, असं तसं. मग मी त्यांना सरळ सांगितलं हे बघा बाबा असं ते असं आहे आणि मला ह्या गोष्टीत पडायचं नाही आहे. त्यासाठी मग मला काही फोन वगैरे करू नको आणि तुझ्यामुळं आज माझा फोन बंद झालेला आहे. त्या दिवशी तू 5 वाजता फोन केला होता, ती माझ्या घरच्यांना माहिती झालं म्हणून माझ्या घरच्यांनी मला फोन वापरणं बंद केले माझ्या घरच्यांनी. तर मग ते म्हणले की नाही असं नाही तसं नाही तुम्हाला बोलावंच लागेल, हेच तेच विचार करा तुम्ही, 8 दिवसांनी सांगा, महिन्यानी सांगा, असं म्हणले मला. मी म्हणलं ठीक आहे सांगते 8 दिवसांनी महिन्यानी. मला डायरेक्ट म्हणले की मी तुमच्या घरी विचारतो. तसं काही नाही, मी तुमच्या घरी विचारतो. मग मला राग आला घरी विचारतो म्हणल्यानंतर, कारण हातापाया पडून किती प्रॉब्लेममधून मी बाहेर येऊन घरच्यांची परमिशन घेतली होती बाहेर निघण्याची, जॉब करण्याची, आणि परत हा डायरेक्ट मला म्हणतो की घरी येऊन विचारतो. तर त्या गोष्टीला मला भीती वाटली. मग मी त्याला म्हटलं की ठीक आहे ऑफिस सुटल्यानंतर आहे ना तू ऑफिसच्या बाहेर भेट, मग मी तुला भेटते आणि बोलते. मग मला त्याला नाही संडेला म्हटलं मी तुला भेटते, फोन करते म्हणलं.
तर मग संडेला काय केलं, मी त्याला फोन केला. संडेला सुट्टी राहायची. मग मी त्याला फोन केला, म्हणलं ये, म्हणलं आपण भेटू. तर एका हॉटेलमध्ये भेटायचं होतं. चहा नाश्ता काहीतरी करू म्हणलं आणि चहा नाश्ता होईपर्यंत बोलणं होईल म्हणलं. तर मग ती म्हणला की ठीक आहे, पण त्याला हॉटेलवर म्हणजे नव्हतं भेटायचं, कारण त्याच्या पण ओळखीचे लोक होते, त्यासाठी त्याला पण हॉटेलवर नव्हतं भेटायचं. तर ती म्हटलं की आपण कुठेतरी देवाच्या ठिकाणी जाऊ. तर मग आम्ही पाडावरती गेलो. नगरमध्ये मिरावली बाबाचा पाड आहे, तिथं गेलो. तिथं गेल्यानंतर मग आम्ही तिथं दर्शन वगैरे घेतलं आणि एक झाड बघून आम्ही तिथं शांत बसलो. तिथं बसल्यानंतर मग मी त्याला माझी कहाणी सांगितली. म्हणलं तू माझ्या एवढं मागं लागलंय, तू असं काय बघितलं माझ्यात आणि तुला माझी कहाणी काय माहिती आहे. म्हणलं माझा भूतकाळ काय होता याच्याबद्दल काय माहिती आहे म्हणलं तुला. त्याला ह्या गोष्टीचं काहीच माहिती नव्हतं. मग ती म्हणलं नाही माहिती, पण तुम्ही सांगू शकता मला. पण म्हणला त्याच्या अगोदर माझी कहाणी तुम्ही ऐका. मी म्हणलं ठीक आहे. तर पहिले तर त्यांनी त्याची कहाणी सांगितली. ते म्हणला मला कोणीच नाही आहे, मला आईबाप नाही आहे, मला एक बहीण आहे, तिचं पण लग्न झालं. माझा एक मोठा भाऊ होता, तो माझा मोठा भाऊ 17 वर्षाचा असताना तो पण एक्सपायर झाला. आता मी एकटाच आहे, मला कोणाचाच आधार नाही. चुलते माल त्यांनी मला सांभाळलेला आहे. ज्यावेळेस माझे आईवडील एक्सपायर झाले त्यावेळेस मला चुलते माल त्यांनी सांभाळलेला आहे. आणि ही अशी माझी एक बहीण होती, तिचं लग्न झालेलं आहे. हे अशी माझी कहाणी आहे. माझ्या मागं पुढं कोणीच नाही असं त्यांनी मला सांगितलं. की मला म्हणजे आधार देणारी कोणीतरी, म्हणजे माझं तर लग्न होईलच असं नाही की माझं लग्न होणार नाही. पण त्यांनी डायरेक्ट सांगितलं की मला तुमच्यामध्ये काय इंटरेस्ट आला हे मला नाही माहिती म्हणला, पण मला तुम्ही आवडता. मी म्हटलं ठीक आहे, तुझी कहाणी सांगितली, आता माझी पण कहाणी ऐक म्हणलं. मग त्याच्यापुढं मग तू बघ म्हणलं, तुझा निर्णय घे म्हणलं आणि मला सांग म्हणलं. मग मी त्याला माझी सगळी कहाणी सांगितली की आशेने असं माझ्यासोबत हे सगळं घडले. माझं लग्न झाले, मला एक मुलगा आहे, 1.5 वर्षाचा माझा मुलगा आहे. त्याला सोडून मी काम करते, माझ्यावर त्याची जबाबदारी आहे, माझी स्वतःची जबाबदारी आहे. सगळ्या गोष्टी मी त्याला सांगितल्या. त्याला ऐकून एवढं वाईट वाटलं माझ्या नवऱ्याला ऐकून. तर ते म्हणलं आता तर तुम्ही जरी नाही म्हणला तरी मी तुमच्या घरी डायरेक्ट येऊन विचारणार आणि केलं तर लग्न मी तुमच्यासोबतच करणार, मी तुम्हाला आधार देणार. मला पण अशाच मुलीची गरज आहे की जो परेशान, म्हणजे मी पण आहे ना बिगर आईबापाचं वाढलेलो आहे आणि बिगर आईबापाचं वाढणं काय असतं ते मला माहिती आहे. तुमच्या मुलाला बापाचं प्रेम ही मी देणार आणि तुम्हाला मी सगळ्या गोष्टी म्हणजे तुम्हाला तुमची सुद्धा जबाबदारी मी घेणार. आणि मला असं वाटते की ह्याच्यामुळे देवाने तुमची आणि माझी भेट घालून दिली. डायरेक्ट असं म्हणला तो. मग मी म्हटलं आता मला सोड म्हणलं, मी एक 7-8 दिवसांनी तुला सांगेन म्हणलं, तू पण विचार कर म्हणलं. आणि पहिली तर गोष्ट म्हणलं ह्या गोष्टीत मला पडायचं नाही. माझा एक मुलगा आहे आणि माझी लाईफ माझी सेट आहे. तर मग ते म्हटलं ठीक आहे, मी पण विचार करतो, तुम्ही पण विचार करा. पण माझा विचार करण्याचं मी आत्ता जस्ट सांगतो, माझा विचार मी केलेला आहे, तुम्ही तुमचा विचार करून मला सांग. मी म्हटलं ठीक आहे. तिथून मग त्यांनी मला स्टँडवरती सोडलं. मी घरी गेल्यानंतर मग मला खूप रडायला आलं. मी दरवाजा बंद केला आणि मी खूप रडले. एवढे रडले की मग नंतर मी विचार केला, कोणीतरी त्याची जबाबदारी नाकारली, स्वतःचा असून ते माझ्या लेकराची जबाबदारी नाकारली. आणि कोणीतरी आहे तो स्वतःचं नसूनसुद्धा त्याची जबाबदारी स्वीकारायला तयार आहे. कारण तो एक बिगर बापाचा वाढलेला आहे. बापाचं प्रेमही त्याला भेटलेलं नाही. जर त्याला बापाचं प्रेम भेटलेलं नाही तर त्याला कोणाला तरी बापाचं प्रेम द्यायचं आहे हे त्याच्या मला भावनेतून समजून आलं. त्यासाठी मग मला खूप वाईट वाटलं. मी माझं लेकरू घेतलं, दरवाजा बंद केला आणि खूप रडले. त्या दिवशी रात्री मी झोपली पण नाही. पण तेव्हापासून मग मी माझा फोन चालू केला. फोन चालू केल्यानंतर रात्री 10:30 पावणे 11ला मला त्याचा फोन आला परत की काय करतात. त्याचा आवाज ऐकून मला म्हणजे दुःख आवरलं नाही. मी खूप रडले त्याच्याजवळ पण. मग त्याला पण वाईट वाटलं. तो मला बोलायला लागला, जेवण केलं का असं तसं. मग त्या दिवशी पूर्ण रात्रभर म्हणजे 4 वाजेपर्यंत आम्ही बोलत होतो. ती मला समजून सांगत होता की मी जबरदस्ती वगैरे काय करणार नाही, की आपलं काही प्रेमविवाह होणार नाही, की कुठल्या गोष्टी म्हणजे आपण पळून जाऊन करणार नाही, की कुठल्या म्हणजे असं समाजात हे होईन असं काहीच मी करणार नाही, की परत तुझ्या घरच्यांच्या नजरेत तू म्हणजे चुकीची ठरशील असं मी अजिबात सुद्धा करणार नाही. आपण काय आहे ते लिगली करू, घरच्यांच्या संमतीने करू. घरचे जर नाही म्हटले तर आपण हा विषय इथं स्टॉप करून टाकू. त्यासाठी एवढं टेन्शन काही घेऊ नको. ह्या सगळ्या गोष्टी मला त्याने समजून सांगितल्या. 4 वाजेपर्यंत माझी समजूत काढली. 4 वाजेपर्यंत आम्ही बोललो. 4 वाजता मी फोन ठेवला.
झोपले. परत सकाळी 6 वाजता उठले, आवरलं, मुलाचं आवरलं, माझं आवरलं आणि मी परत दुसऱ्या दिवशी कामावर आले. पण कामावर ज्या दिवशी मी आले त्या दिवशी दिवसभर ती समोर आमच्या ऑफिसच्या समोर एक चहाचं हॉटेल होतं, चहा नाश्त्याचं. तिथं तो 5-5 मिनिटाला म्हणजे सारखं यायचं, तासाला 2 तासाला, तासाला 2 तासाला यायचा. मला फोन करायचा, काही खाल्लं आहे का आणून देऊ का, काही खाल्लं आहे का आणून देऊ का, असं मला फोन करायचा. पुढची कहाणी मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगते, कारण व्हिडिओ हा खूप मोठा होतो. व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या अशाच माझ्या व्हिडिओज म्हणजे पुढच्या माझ्या कहाणीसोबत. तोपर्यंत तुम्हाला सांगते मी आमचं लग्न कसं झालं, काय झालं हे पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला तुमच्यासोबत शेअर करणार आहे. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू.